नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो अवरच्या अत्यंत महत्त्वाच्या भागात आपलं स्वागत आहे। उमेदवार वेगळे असतील, मतदार क्षेत्र वेगळे असेल, नेते वेगळे असतील, पण महायुती असो किंवा महाआघाडी, येणाऱ्या लोकसभेच्या जागा वाटपाला घेऊन, उमेदवारांना घेऊन, जागांच्या रस्सीखेचेला घेऊन अडचणी मात्र सारख्याच आहेत। मात्र जिथे गुळ तिथे मुंग्या, आणि त्यामुळे सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या अडचणी काकणभर जास्तच आहेत। कारण सगळ्यांना इथे हिस्सा हवाय। महायुतीला आज नक्की कुठल्या घडामोडींना सामोरं जावं लागलं हे तर आपण बघणार आहोतच, पण आधी बघूयात महाविकास आघाडी समोरचे आजचे काही आव्हान। तर त्यासाठी काही महिने मागे जाऊयात। राज्यात महाविकास आघाडीच्या बैठकांच्या बातम्या नियमित येत होत्या, त्यांची दृश्यही यायची। बैठकांमध्ये काँग्रेसकडून आघाडीवर कोण असायचं, तर त्यांचं नाव आहे अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात। हे तीन नेते प्रामुख्यानं महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये दिसायचे। बैठकीनंतरही पत्रकारांसमोर ते यायचे। आता फेब्रुवारीत अशोक चव्हाण भाजपवासी झाले आणि महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये पृथ्वीराज बाबांची एंट्री झाली। इकडे बैठकांवर बैठका झाल्या, पण संपूर्ण 48 जागांवरचं जागा वाटप मात्र शक्य झालेलं नाहीये, किंवा झालं असलं तरी ते जाहीर करू शकले नाहीयेत। आता ते जागा वाटप का रखडलंय, जागा वाटपाला उशीर का होतोय, आणि सांगली, भिवंडी सारख्या मतदारसंघातून काँग्रेसची गळचेपी का होतीये, यावर आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी एक मोठा दावा केलाय। महाविकास आघाडीत जो काही जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण जबाबदार आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी झालेल्या प्राथमिक बैठकांमध्ये अशोक चव्हाण होते, त्यांच्याच भूमिकेमुळे जागा वाटपाचा पेच निर्माण झाल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते खासगीत बोलताना सांगतायत, आणि याचे थेट संकेत आज नाना पटोलेंनी आपल्या वक्तव्यात दिले। महाराष्ट्र काँग्रेसच्या याच भूमिकेवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आपला पहिला प्रश्न सांगते, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार, काँग्रेस नेत्यांचा दावा तुम्हाला खरा वाटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? अगदी थोड्याच वेळात झिरो अवर मध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर अशोक चव्हाण स्वतः आपल्या बरोबर असणार आहेत। त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेणार आहोतच, ते मात्र त्याआधी दिवसभरातील काही राजकीय घडामोडी पाहूया। आता जाऊयात सांगलीमध्ये, जिथं महाविकास आघाडीतला तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीये। त्यातच आता खासदार संजय राऊत सांगलीत पोहोचले। महाविकास आघाडीमध्ये सांगलीवरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली तलवार म्यान करायला तयार नाहीत। चंद्रहार पाटील हे सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे असं म्हणत ठाकरेंकडून मात्र प्रचार जोरात सुरू आहे। संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराची तयारी पाहण्यासाठीच सांगलीत आले, तर सांगली आमचीच म्हणत आज पुन्हा एकदा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे विश्वजित कदमांसह पुन्हा एकदा दिल्ली दरबारी डेरे दाखल झाले। संजय राऊतांच्या आजच्या या दौऱ्याकडे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली। मित्रपक्ष काँग्रेसनं आजही सांगलीत पाठ फिरवली। दरम्यान काँग्रेसनं उमेदवाराला पाठिंबा देऊन पाठीशी उभे राहायला हवे असे आवाहन राऊतांनी केलं, तर विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल असा प्रस्तावही सांगलीत पोहोचताच संजय राऊतांनी दिला, ज्यामुळे आता पडद्याआड बऱ्याच हालचाली होत आहेत याचे संकेतही मिळाले। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे
सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. आज आम्ही त्यांच्या प्रचाराला आलो आहे. की विश्वजित कदमसुद्धा आमचे आहे, विशाल पाटीलसुद्धा आमचे आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा. विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे. विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल. अकोल्यात काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी काँग्रेस जिल्हा कार्यालय स्वराज भवन मैदानावर सभा घेतली. यावेळी नाना पटोले यांनी आपल्या भाषणात भाजप आणि वंचितवर भरपूर टीका केली. खासदार संजय धोत्रे यांच्या आजारपणावरही काही वादग्रस्त बोलून गेले. तसंच फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्याचं भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच प्रकाश आंबेडकरांवर त्यांनी अनेक गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या. अकोल्यात काँग्रेसनं शेवटपर्यंत आंबेडकरांविरोधात उमेदवार दिला नव्हता असा दावा नाना पटोलेंनी केला. आपणही वंचित आहोत, शेतकऱ्याचा पोरगा आहो असं सांगत आंबेडकरांना वंचितची व्याख्या नाना पटोलेंनी विचारली. हे करत असतानाच अजूनही वेळ गेलेली नाही, किती जागा पाहिजे ते सांगा आणि सोबत या अशी सादही त्यांनी आंबेडकरांना घातली आहे. जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा समोर विरोध केला. इथले खासदार आता तेही होते, आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे. केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील. नाना पटोले 19 मध्ये विधानसभेत लढला, तिथेही बाळासाहेबांनी कॅन्डिडेट उभा ठेवला. म्हणजे मी बीजेपीचा राजीनामा दिला तेव्हापासून राग सुरू झाला की मला माहिती नाही. हे खरगे साहेबांना कधीच भेटले नाही बाळासाहेब. मी इथं अकोल्यात येऊन मुद्दाहून सांगतो. त्यांनी त्यांचा एक माणूस पाठवला होता. खरगे साहेब म्हटले की यार तुझ्यासोबत मी काय बोलायचं, मला इतकं टॉर्चर. त्यांचे जे खालचे लोक यायचे ते फुंडकर आहेत ना इकडे, त्यांचे कोणीतरी प्रमुख, त्यांना विचारा. त्यांचा एक दिल्लीतला माणूस आहे, तो आला मीटिंगमध्ये की मला खालच्या लेवलवर जाऊन करायचं. आता ते म्हणतात की माझं भाजपमध्ये मित्र आहेत. बिलकुल महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे. संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत, तसं फडणवीस पण माझा चांगला मित्र आहे. त्यांच्याकडे कोणी यादी पाठवतात, ती यादी कशी मंजूर केली जाते ते पण मला देवेंद्र सांगतो. आमच्याकडे कोण बदमाश आहे ते पण देवेंद्र सांगतो. त्याच्याकडे कोण बदमाश आहे तर मी त्याला सांगतो. अशी मैत्री आहेच ना. पण मैत्री मी मैत्रीच्या जागी, विचार विचाराच्या जागी. नाना पटोलेच्या रक्तामध्ये मॅच फिक्सिंग कधी नाही. आता अत्यावस्थ असणाऱ्या खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल नाना पटोलेंनी वापरलेल्या शब्दांचा भाजपनं कठोर शब्दात उत्तर दिलंय. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल नाना पटोलेंचं वक्तव्य असंवेदनशील आणि निंदनीय असल्याचं सांगत नाना पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये, गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही बावनकुळे यांनी केली आहे. त्यांच्याबद्दल अभद्र बोलणाऱ्यांना अकोल्याची जनता माफ करणार नाही असंही बावनकुळे बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा नानांच्या या वक्तव्यांचा निषेध व्यक्त केलाय. अशा प्रकारचं विधान दुर्दैवी असून पटोलेंनी अकोलेकरांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिली आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागी असावं, पण आपल्या ज्येष्ठ वडीलधारी व्यक्तींबद्दल जे आपल्या बापाच्या वयाचे आहेत त्यांच्याबद्दल जर असं विधान केलं असेल तर नक्कीच ते दुर्दैव आहे. त्यांनी त्याबद्दल अकोलेकरांची तर माफी मागितलीच पाहिजे. त्यातच महाविकास आघाडीत आणखी एका तिढ्याची बातमी आली. भिवंडीच्या जागेवरूनही महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भिवंडीच्या जागेची घोषणा करत काँग्रेसची कोंडी केली आहे. इथं पवारांनी सुरेश उर्फ बाळ
बाळा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते नाराज झाले. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे यांनी तर आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली, तर तिकडे सुरेश म्हात्रे यांच्या भिवंडीतील गोदामांवर MMRDAनं कारवाई केली आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्या उमेदवारी घोषणेनंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आपल्यावरील कारवाई राजकीय दबावातून असल्याचा आरोप करत बाळा म्हात्रेंनी भाजपवर टीका केली आहे. मात्र म्हात्रेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. पाहूयात. बघा, मी इच्छुक तर आहे. मला अजूनपर्यंत विश्वास आहे की मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल, कारण 5व्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं 26 एप्रिलपासून फॉर्म भरायचे आहे. आणि आज जे काय पवार गटाने जी काही यादी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये भिवंडीचाही उल्लेख आहे. पण भिवंडीचा उल्लेख होत असताना आम्हाला अजून कुठल्याही प्रकारचा काही आदेश आलेला नाही. पण मला जर आत्मविश्वास असेल की मी निवडून येऊ शकतो, तर मी अपक्षीय सुद्धा निवडणूक लढून मी फाईट करू शकतो. का नाही फाईट करू शकत? तर तिकडे विदर्भात काँग्रेसनं जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे आणि ती सुरुवात केली आहे विजय वडेट्टीवारांनी, तीही चंद्रपुरातून. अनेकांना विश्वास होणार नाही, कारण आतापर्यंत आपली मुलगी शिवानी हिच्या जागी प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. त्यामुळे वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या सगळ्यांनीच ऐकल्या होत्या. अगदी त्यांचा उमेदवारी अर्ज भरायलाही वडेट्टीवार आले नाहीत. पण आज मात्र काँग्रेससाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. लोकांमध्ये सरकार विरोधात राग आहे. त्यामुळे इथल्या 5ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रतिभा धानोरकरांच्या प्रचारासाठी शेवटी मैदानात उतरलेत. विदर्भात एकूण काँग्रेसला प्रचंड अनुकूल परिस्थिती आहे आणि मी पूर्वी पण म्हणालो, 5ही ठिकाणी काँग्रेसच्या बाजूनं जनता कौल देईल हा विश्वास वाटतोय. जनतेमध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भात राग आहे, चीड आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, शिपाई आहे आणि मी तसेही जाणार होतो, भेटल्या नसत्या तरी जाणार होतो. आज मी चंद्रपूरला चाललेलो आहे प्रचार सभेमध्ये आणि मी 10 तारीखसुद्धा 9 आणि 10 चंद्रपूरला प्रचारासाठी जाण्याचं मी ठरवलंच होतं. जिथे पक्षाचा उमेदवार आहे तिथे मी जाणार, प्रचार करणार, कारण पक्षाचा कार्यकर्ता नेता म्हणून माझी ती जबाबदारी आहे. राज्यातल्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात मीडिया सेंटरला, जिथे आपण पाहणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया. आणि त्यासाठी बघूया आजचा आपला पहिला प्रश्न. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार, काँग्रेस नेत्यांचा दावा खरा वाटतो का? तुम्हाला परत एकदा सांगते, अगदी थोड्या वेळात अशोक चव्हाण आपल्या बरोबर असणार आहे. एक्स वरून स्वप्नील परखड, उमेदवारीवरून चाललेला गोंधळ आणि पक्षांतर्गत असलेली मतमतांतरे यावरच महाविकास अडकून पडली आहे. युट्यूबवरून दिग्विजय सिंह मोरे, जर अशोक चव्हाणांमुळे हे सगळं होत असेल तर अशोक चव्हाणांचे महाविकास आघाडीमध्ये मोठे स्थान होते हे दिसते. युट्यूबवरून निवास नाईक, अशोक चव्हाण फुटीर आहे, सर्व माहिती भाजपला पुरवत होते. युट्यूबवरून अमित तांबे, अशोक चव्हाण भाजपमध्ये जाताना महाविकास आघाडीमध्ये आग लावून गेले. फेसबुकवरून सिद्धार्थ पंडित, सर्व प्रस्थापित सारखेच आहेत. इंस्टाग्रामवरून मधुरा माने, एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण आज कुठल्या वळणावर आले आहेत? वक्त सब बदल देता है. आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर सखोल विश्लेषण करण्याची. त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण. त्यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे.
अशोकराव, आपलं स्वागत आहे बीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. एकंदरीत आजच्या दिवशी आम्ही बघितलं की काँग्रेसची बरीच नेते मंडळी आपल्यावर रागवलेली आहे आणि काँग्रेसला ज्या पद्धतीनं जागा वाटपात स्थान मिळालंय ते तुमच्यामुळे घोळ निर्माण झाला अशा पद्धतीचा आरोप होतोय, असे संकेत आज नाना पटोलेंनी दिलेत. काय म्हणाल? म्हणजे हे सर्वच अतिशय हास्यास्पद आणि नाना पटोलेंना हे सगळं डिझास्टर त्यांनी घडून आणलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट कशी केली पाहिजे किंवा डॅमेज कंट्रोल. आता त्यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की चांगल्या जागा त्यांनी सर्व देऊन टाकल्या. मी भाजपमध्ये प्रवेश करून साधारण आता 1.5 महिन्याच्या वर कालावधी गेलेला आहे. 12 फेब्रुवारीला मी भाजपमध्ये प्रवेश केला, म्हणजे राजीनामा काँग्रेस पक्षाचा दिला, आमदारकीचा दिला आणि त्या घटनेला जवळपास आता 1.5 महिना पूर्ण होत आलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये निर्णयाची प्रक्रिया ही त्यावेळेस पूर्ण नव्हती. चर्चा अतिशय म्हणजे सुरुवात झाली होती आणि ह्यांना कुठलाही अभ्यास नाही, कुठल्याही प्रकारची ह्यांना मतदारसंघाची माहिती नाही, कार्यकर्त्यांची ओळख नाही. फक्त टेलिव्हिजनवर इंटरव्ह्यू देणे आणि बाहेर बैठकाच्या नावाखाली जाहीर सभा घेणे, म्हणजे बैठक म्हणजे जाहीर सभाच असते यांची, आणि त्याच्यात काय आउटपुट यांनी दिलेला नाही. उलट महाराष्ट्रामधल्या जागा ज्या घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये मी सातत्याने ही बाजू मांडत आलेलो आहे की भिवंडीची, कोकणामध्ये एकमेव जागा काँग्रेसला भिवंडीची आहे, ती सोडू नये आणि ती जागा ही आपण घेतली पाहिजे. ही चर्चा आज नाही, गेल्या वर्षभरापासून त्यांना आपल्याकडे चांगले लोक जे येत होते, म्हणजे बाळ्या मामा नावाचा एक चांगला उमेदवार आपल्याला ते सापडत होता, पण त्यांना तो नको होता. त्यांनी तिथे अनेक लोकांची बोलणी त्यांच्या पद्धतीने काय केली मला माहीत नाही, पण तोपर्यंत बाळ्या मामा चालल्या गेला राष्ट्रवादीमध्ये. यांना माणसं ती नकोत म्हणून तिने डिले करत करत त्या माणसाला घेतलं नाही आणि राष्ट्रवादीने मग गळ घातली की ती जागा त्यांना पाहिजे आहे आणि शेवटी कोकणामधली एकमेव जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसनी परस्पर घोषितसुद्धा करून टाकली. तसंच मुंबईमध्ये किमान 3 जागा तरी काँग्रेसने लढल्या पाहिजे अशी माझी भूमिका त्यावेळेस होती. मुंबईमध्ये यांनी एका जागेवर कसं बस यांची बोळवण झालेली आहे. तिकडे उद्धव ठाकरेजींनी यांचं काहीच ऐकलेलं नाही आणि मुंबईमध्ये जेमतेम नॉर्थ सेंट्रलची जागा ही काँग्रेसच्या वाटेला बडा मुश्किलनी उद्धव ठाकरेंनी सोडली. बाकी महत्त्वाच्या जागा मुंबईच्या नॉर्थ वेस्ट या ठिकाणी संजय निरुपम इंटरेस्टेड होता, मुंबईची साऊथ सेंट्रलची जागा, या सगळ्या महत्त्वाच्या चांगल्या जागा हे त्यांच्या कुठेही चर्चेमध्ये ते या इतर 2 मित्रपक्षांकडून घेऊ शकलेले नाही. कोल्हापूरच्या जागेबद्दल आपली काय भूमिका होती? आपण काय बोलून दाखवलं होतं? सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्नच नव्हता. कोल्हापूरची जागासुद्धा त्यावेळेसपासूनच माझी भूमिका होती की ती जागा ज्या पक्षात राजे जातील, म्हणजे संभाजीराजांचे वडील महाराज, मोठे महाराज, ज्या पक्षात ते जातील त्या पक्षाने जागा सोडली पाहिजे. त्यांनी काँग्रेसला प्राधान्य दिलं म्हणून ती जागा. हो सगळं माझी चर्चा मला पाठ आहे, मी काय काय बोललेलो आहे. आता मुद्दा एवढाच आहे की सांगलीची जागा पारंपरिक जागा वसंतदादा पाटील लढायची जागेवर, त्या वसंतदादांची जागा होती. आता ती जागा ह्यांनी सोडून दिली. त्याचबरोबर शिर्डीच्या जागेची मागणी होती, त्याचबरोबर आपल्या ह्या भिवंडीच्या जागेची मागणी होती. आम्ही तर अमरावती जागा सोडायची नाही, ती तर आम्ही लावून धरलीच होती अमरावती जागा. म्हणजे या सगळ्या महत्त्वाच्या जागा, हिंगोलीची जागा लावून धरली होती आम्ही. म्हणजे हे बैठकीमध्ये ह्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही आणि एकंदरीत पूर्ण ह्यांचा अभ्यासच कशा नाही. मागे अनेक वर्षापासून किती काँग्रेसला मतं मिळाली, काय ग्राउंड रिॲलिटी काय, काही यांना माहिती नाही. आणि चांगल्या चांगल्या जागा म्हणजे काँग्रेसची अक्षरशः फरफट झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी ह्यांना न जुमानता जागा घोषित करून टाकल्या. पवारसाहेबांनी सुद्धा ह्यांना न जुमानता जागा परस्पर घोषित करून टाकल्या. यांना विचारतंय कोण? आता यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की दिल्लीमध्ये उत्तर काय द्यायचं, दिल्लीमधल्या नेतृत्वाला आपण उत्तर काय द्यायचं, कार्यकर्त्यांच्या नाराजीला समोर कसं जायचं. आणि मग आता मिळाला अशोक चव्हाण. अरे अशोक चव्हाण सोडून 1.5 महिना झाला, तुम्ही काय करताय तिथे?
म्हणजे भाजपचा खासदार तुमची सीट कशी फायनल करू शकेल? म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का की अशोक चव्हाणांनी जागा फायनल केल्या किंवा सोडल्या किंवा ठेवल्या, मी भाजपमध्ये येऊन दीड महिना झालेला आहे आणि माझ्यावर जर आरोप टाकत असतील तर हे हास्यास्पद सगळं आहे. कोणीतरी नवीन माणूस शोधा ना ज्याच्यावरती आरोप करू शकता, म्हणून नवीन शोधा कोणीतरी, असं माझं म्हणणं आहे. अमरावती आणि बुलढाण्यावर आपली काय भूमिका होती, ती आपल्याला हवी होती असं कळतंय? हो, बुलढाण्याची जागा सुद्धा काँग्रेसने लढली पाहिजे, पण बुलढाण्यामध्ये पहिल्यापासून शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि म्हणून शिवसेनेला द्यावी असं एक संमिश्र अशी प्रतिक्रिया होती. पण अमरावतीच्या बाबतीत तडजोड आम्ही केलीच नव्हती. अमरावती जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे हीच आमची भूमिका त्यावेळेसही होती. ती सुदैवाने यशोमती ठाकूरसारखे कणखर नेते असल्यामुळे ती जागा गेली नाही, तर ती पण हिने सोडून दिली असती. म्हणजे ह्यांना एक तर महाराष्ट्रातली काही माहीत नाही. महाराष्ट्र यांना फक्त ह्यांचे जे काही चेलेचपाटे आहेत ज्यांचा काही बेस नाही आहे यांचा आधार घेऊन काहीतरी सल्ला कोणाचा घेतात मला माहीत नाही. आणि आता हा ब्लेम गेम सुरू झाला आहे ना, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट जे करायला पाहिजे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मग आपल्याला काय निर्णय ताबडतोब घेतले पाहिजे, काही यांच्याकडे काही नाहीच आहे ना, यांचे सोल्युशन्स नाही यांच्याकडे. आणि यांना कोणी दुर्दैवाने यांना गांभीर्याने कोणी घेतच नाही आहे, वस्तुस्थिती आहे. आणि मग आता आरोपाला सोयीचं कोण आहे? बाळासाहेब यांच्यावर काही बोलू शकत नाही थोरात अनवर, ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा सिनियर आहेत, मग बोलायचं कोणाला? अशोक चव्हाणांवर टीका करतात. हे स्वतः 2009-10 भाजपमध्ये गेले होते, यांनी काय टीका माझ्यावर करायची आता? अशोकराव, आपण ज्या जागा मागत होत्या त्याबद्दल आपण सांगितलं. नाना पटोले कुठल्या जागांसाठी मग आग्रही होते? आता मला सांगा, माडासारखी जागा जी पारंपरिक राष्ट्रवादी तिथे त्यांचा बेस आहे, किंवा तुमच्या ह्याची रायगडची जागा जे त्यांचा तिथे बेस आहे, म्हणजे तिथे शिवसेनाही आणि राष्ट्रवादी आहे असा बेस आहे. त्यानंतर कोकणातल्या काही जागेचा उल्लेख हे करत होते. आणि आता उत्तर महाराष्ट्रातसुद्धा काही जागा अशा मागतायत की नाशिकची जागा. नाशिकला काही शिल्लकच नाही ना. म्हणजे मुद्दा असा आहे की तुमच्या पक्षाचा बेस नेमका आता कुठे राहिलेला आहे हेही यांना माहीत नाही. आणि भलत्याच जागा सोडायच्या आणि भलत्याच जागा घ्यायच्या अशी परिस्थिती आहे. म्हणजे काँग्रेसला किमान 20 जागा तरी कमीत कमी मिळायला पाहिजे होत्या ना. एवढी अवस्था यांची गंभीर. म्हणजे आजपर्यंत म्हणजे फॉर्म भरेपर्यंत त्यांची जागा निश्चित होत नाहीत. याच्यापेक्षा असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. एवढ्या मोठ्या पक्ष, आणि त्यांना प्रॉब्लेम असा आहे की दिल्लीमध्ये उत्तर काय द्यायच्यासाठी ते हे कोणाला तरी बकरा बनवायला चाललेलं आहे. पण काँग्रेसमध्ये स्वतःला कोणाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये लोकांना बोलण्यात पॉईंट काय आहे? महाआघाडी जेव्हा चर्चेला बसते तेव्हा त्यात शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत. या सगळ्यांना घेऊन चर्चा करणं किती सोपं किंवा किती कठीण आहे? आपण त्यात सहभागी होतात. नाही, मला मी सांगायचं की मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे त्यावेळेस चर्चेमध्ये सहभागी नव्हते, कारण की फार इनिशियल स्टेज होती. संजय राऊत असायचे, विनायक राऊत असायचे, संजय राऊत त्या ठिकाणी असायचे, जयंत पाटील त्या ठिकाणी असायचे, नंतर नाना आणि बाळासाहेब असायचे. असं ते 3 पक्षाचं कॉम्बिनेशन, जितेंद्र आव्हाड असायचे. त्यामुळे ही चर्चा फक्त त्याच स्तरावर होती. नंतरची जी स्टेजला जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या नंतर आलेली आहेत आणि हे त्यांना फेस करू शकत नाहीत. आता अनेकांना प्रॉब्लेम असा आहे, अनेकांना पवारसाहेबांची मदत घ्यावी लागते स्वतः निवडून येण्याकरता. ही त्यांची काही लोकांची, त्यांना तिथं बोलता येत नाही. अनेकांना उद्धव ठाकरेंची मदत घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही, ही त्यांची अडचण आहे. त्यामुळे त्यांना बोलताच येत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांच्या समोर एक पक्कीपणे काँग्रेसची बाजू मांडण्याकरता लॉजिकल जे काही तिथे त्या बोललं पाहिजे, हे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, निवडून याची शक्यता काय, ही अभ्यास थोडा काहीतरी बेसिक लागतं की नाही. एवढे वर्ष महाराष्ट्रात तुम्ही काम करताय आणि तुम्हाला जागा माहीत नाही किंवा जागेचं मेरिट तुम्हाला समजत नाही, ही गंभीर बाब आहे. पण काँग्रेसच्या काही नेत्यांचा उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, यांच्यासमोर टिकाव लागत नाही चर्चेत. मग हा विचार काँग्रेसचं नेतृत्व करत नाही का चर्चेला नेते पाठवताना? त्याच्यावर मी काय सांगू तुम्हाला. प्रश्न असा आहे की इनिशियल जे स्क्रीनिंग करावी लागते ते सर्व राज्य पातळीवर होते. आता हे जे सांगतील त्याप्रमाणे चर्चा तिथे दिली पुढे जाते. त्यामुळे आता हे खरी कसं काय फीड केलं आहे, काय बोललेत, किंबहुना आता तिथे दिल्लीमध्ये सगळ्याच देशामध्ये जी काही परिस्थिती आहे, एकच स्टेट घेऊन कुणी बसलेलं नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम आहेतच तिथे.
त्यामुळे महाराष्ट्राकडे एवढा वेळ बारकाईने देण्याकरता वेळ कोणाचा प्रभारी रमेश शेनीन त्याला आहे, त्याचंही ऐकत नसतील बहुतेक असं वाटतंय मला. अशोकराव, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलीत. महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला आणि पाहूया महाराष्ट्राचा कौल आजच्या आपला प्रश्नाला. आजचा आपला प्रश्न होता, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार. काँग्रेस नेत्यांचा दावा खरा वाटतो का? एकूण 42,000 मतं युट्यूबवर. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,500 मतं. %71 होय म्हटलंय, 29% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. %44 होय म्हटलंय, 56% नाही. एक्सवर 63% होय म्हटलंय, 37% नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये असताना जाणीवपूर्वक महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोंगडं भिजत ठेवलं असा आरोप केला जात आहे. अशोक चव्हाण आणि काही काँग्रेस आमदार भाजपसोबत जाणार अशी चर्चा अनेक महिने सुरू होती. त्यासाठी 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंग आणि निकालाचे दाखले दिले जायचे. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काँग्रेसही फुटणार असंही सांगितलं जायचं. जेव्हा 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे एकटेच भाजपमध्ये येताना दिसले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकट्या अशोक चव्हाणांना घेऊन आणि लगेच राज्यसभेवर पाठवून भाजपला काय मिळालं असे प्रश्नही विचारले गेले. अशोक चव्हाणांनी काँग्रेससाठी वाटाघाटी करताना नक्की काय केले हा जरी वादाचा मुद्दा असला तरी अशोकराव हे एकटे जरी भाजपमध्ये गेले असले तरी जाताना काँग्रेसचाच नाही तर महाविकास आघाडीचा लोकसभा लढाईचा सगळा आराखडा, सगळे डावपेच सोबत घेऊन गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फायदा भाजपला, महायुतीला होऊ शकतो की हे आराखडे, हे डावपेच गेल्या 2.5 महिने आधीचे होते आणि काळानुरूप ते बदलले असण्याचीही शक्यता आहेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.